यूपीएससीच्या तयारीला नेमकी सुरुवात कुठून करावी? वर्षभर अभ्यास व्यवस्थित केला तर एका वर्षभरात यूपीएससीची पोस्ट निघू शकते का? 2026चा अटेम्प्ट द्यायचा आहे, परंतु आता एप्रिलमध्ये जेव्हा आपण स्टार्ट केलं तर 2026चा अटेम्प्ट आवाक्यात येऊ शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं होय अशी देऊ शकतात, प्रोव्हाइडेड तुम्ही जर तुमच्या अभ्यासाची सुरुवात एक व्यवस्थित आणि प्लॅन मॅनरने केलीत तर मग आता 2026चा अटेम्प्ट टार्गेट कसा करायचा जेणेकरून यूपीएससीच्या या प्रपंचामध्ये आपल्याला वारंवार वाऱ्या कराव्या नाही लागणार? तर मग सर्वप्रथम यामध्ये येतो तो म्हणजे की प्लॅनिंग. तर मग आता अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी करायची? तर जेव्हा तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेल की यूपीएससीच्या 26च्या अटेम्प्टला टार्गेट करत असताना तुम्हाला 3 टप्प्यात तयारी करावी लागते. त्यातला पहिला टप्पा असतो NCERT, दुसरा असतो मेन्स टप्पा आणि तिसरा असतो प्रिलिम्सचा टप्पा. आता यातला NCERTचा टप्पा महत्त्वाचा काय आहे? कारण गाईज आपल्यापैकी बरेच जण हे स्टेट बोर्डातून आलेले असतात आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा तुम्ही स्टेट बोर्डाचा सिलेबस बघतात, स्पेशली जॉग्रफी, पॉलिटी म्हणजेच की भूगोल आणि नागरिकशास्त्र, तसंच इकॉनॉमी अर्थशास्त्राचा, तर तो NCERTच्या तुलनेने अतिशय शॅलो सिलेबस दिलेला असतो. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो, भूगोलाचा अभ्यास आपण स्टेट बोर्डामध्ये दक्षिण आफ्रिकेचा भूगोल, जर्मनीचा भूगोल, ऑस्ट्रेलियाचा भूगोल या अनुषंगाने करतो. आणि जेव्हा आपण यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात करतो, टॉपिकची पहिलीच सुरुवात होते आपली ती म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. मग बऱ्याच वेळा जर तुम्हाला बेसिक NCERTचं नॉलेज नसेल, जर बेसिक NCERTची निदान तोंड ओळख नसेल, तर होतं काय, फॅकल्टी पुढे शिकवत जाते आणि आपण त्या फॅकल्टीच्या मागे तिचा पाठपुरावा करत जातो. म्हणजे वर्षभर या बॅचमध्ये केवळ आपली पकडापकडी सुरू राहते जर तुम्ही NCERTचा पाया ॲटलिस्ट मजबूत केला नसेल किंवा त्याची तुम्हाला तोंड ओळख नसेल तर हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला करावं लागतं ते म्हणजे की सर्वात अगोदर NCERTची तोंड ओळख. तर आपला हा जो NCERTच्या तोंड ओळखीचा किंवा इंट्रोडक्शन किंवा प्रिलिमिनरी फेज म्हणतो आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचा, तो सुरू होत आहे 20 एप्रिलपासून. तर 20 एप्रिलपासून तर साधारण मे एंडिंगपर्यंत आपण तुम्हाला NCERTची ही तोंड ओळख करवून देतो. एकदा NCERTची तोंड ओळख झाली की मग आपण मेन्सच्या ॲडव्हान्स टप्प्यावर जंप करतोय. आता NCERTमध्ये हे तुमच्याकडून अपेक्षित नाहीच आहे की सर्व तुमच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी 100% क्लिअर व्हायला हव्यात, सर्व सिलेबस जो मेन्सला आहे तो कव्हर व्हायला हवा, बट ॲटलिस्ट देअर शुड बी समथिंग बॅक ऑफ युअर माइंड की अरे अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या असतील. आता येतो मेन्सचा टप्पा. मेन्सच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रत्येक विषयाला एक अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांची एक टीम आपल्याजवळ आहे. यामध्ये पण शिक्षकांची टीम जेव्हा मी म्हणतो की शिक्षक हे आहेत की ज्यांनी स्वतः मेन्स आणि इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, ज्या व्यक्तीने स्वतः या तिन्ही टप्प्यांमधून प्रवास केलेला आहे, ती व्यक्ती तुम्हाला योग्य प्रकारे यूपीएससीचं मार्गदर्शन करू शकते. तर मग आता जेव्हा आपण मेन्सच्या टप्प्यामध्ये जातो, मेन्सच्या टप्प्यात आपण करतो की प्रत्येक विषयाला काही ठराविक सेशन्स आपण अलोकेट केलेली आहेत, ती तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील. त्याचबरोबर आपला टीचिंगचा पॅटर्न ही पेडोगॅगी कशी असते, तर सपोज मी तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला, लेट्स टेक ॲन एक्झाम्पल 1857 रिव्हॉल्ट, 1857चा उठाव तुम्हाला शिकवला, तर लगेच आपण त्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन्स ॲज अ होमवर्क आन्सर रायटिंगसाठी देतो. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही ते आन्सर्स घरी जायचे, घरी जाऊन त्यावर रीडिंग करायचं, त्यावरचे 2 आन्सर्स लिहायचे, ते दुसऱ्या दिवशी सबमिट करायचे, ते आम्ही इव्हॅल्युएट करतो, लगेच त्यावर आपलं डिस्कशन होतं. म्हणजे मंडे टू सॅटर्डे या पद्धतीने आपण आन्सर रायटिंग करतो आणि संडे टू संडे यावरती टेस्ट होत असतात. म्हणजे काहीच कसं असतं, यूपीएससी म्हणजे काही खूप असा मोठा बकासूर नाही आहे किंवा भयंकर मोठा राक्षस नाही आहे की जो आपल्याला गिळून टाकेल. जर तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटजीने अभ्यास केला, जसं की आपण शाळेमध्ये करायचो की जे शिकवलं आहे त्याच्यावरचाच होमवर्क करा, जेणेकरून बघा शाळेमध्ये असताना आपण 21 अपेक्षितमधून पाहून उत्तरं लिहायचो, पण कसं असतं की निदान ते म्हणतात की 100 बकावर 1 लिखा, या पद्धतीने त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये कायमच्या प्रतिबिंबित केल्या जातात आणि त्यातून मग आपला पुढचा मार्ग असतो तो सुकर होत असतो. तर आपल्याला इथेही तेच करायचं आहे की डेली जे शिकवलं जाईल त्यावर 2 क्वेश्चन्स, देन यू हॅव टू राईट द आन्सर्स, देन वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट दोज, देन वी आर गोइंग टू डिस्कस दोज. अशा पद्धतीने तुमचं डिसेंबरपर्यंतचा मेन्सचा टप्पा होतो. यामधल्या टप्प्यामध्ये डेलीचे 2 या पद्धतीने आपण 300+ सेशन्स शेड्यूल केलेले आहेत. बघा गाईज, जर 300 सेशन्समध्ये डेलीचे 2 आन्सर्स या पद्धतीने आपण लिहितोय, तर फक्त डेली आन्सर रायटिंगमध्येच तुम्ही अराउंड 600 आन्सर्स हे डेली बेसिसवर लिहितायत. 600 आन्सर्स डेली बेसिसवर जर तुम्ही या प्रकारे कॅल्क्युलेट केलं, यूपीएससीच्या एका पेपरमध्ये 20 प्रश्न असतात, म्हणजे तुमचे 30+ क्वेश्चन पेपर इनडायरेक्टली सोडवून होत आहेत आणि संडेच्या टेस्ट वेगळ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही डिसेंबरपर्यंत जाताय तर तुमच्या सोबत ॲटलिस्ट 1000 क्वेश्चन्स लिहिण्याचा अनुभव असेल.
आणि हा अनुभव फ्रेशर्सच्या बाबतीत जेव्हा तुम्ही बघतात तर दॅट इज मी म्हणेल की मोर दॅन इनफ. तुम्ही आजूबाजूला कोणालाही विचारून बघा, ज्यांनी 2 अटेम्प्ट दिले, 3 अटेम्प्ट दिले, इव्हन मी म्हणेल ज्यांनी मल्टिपल मेन्स दिले आहेत, त्यांना विचारा की तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये 1000 आन्सर्स कधी लिहिले होते. 1000 आन्सर्स लिहित गाईज 3 वर्ष उजाडून जातात आणि पाठीमागे 3 अटेम्प्टचा फेल्ड अनुभव पण असतो. सो वी डोंट वॉन्ट यू टू गेट ट्रॅप्ड इन टू ऑल दिस थिंग्स. दॅट्स वाय वी आर गोइंग टू गिव्ह यू द डेली आन्सर रायटिंग प्लस वीकेंड टेस्ट. आणि मग जानेवारीपासून आपला स्टार्ट होतो तो प्रिलिम्स फेज. प्रिलिम्स फेजमध्ये पण सेम पॅटर्न असतो. लेक्चर, त्याच्यानंतर तुम्हाला घरी सॉल्व करायला इथे पण होमवर्क आहे, पण इथे होमवर्क असतो आपला MCQच्या फॉर्मॅटमध्ये. सो डेलीचे 35 MCQs तुम्हाला सांगितले जातात की या पद्धतीने कसं असेल, काय असेल, आणि संडेवर त्याची आपली टेस्ट असते. अँड वेनेवर आय एम टॉकिंग अबाउट द प्रिलिम्स टेस्ट, आपली प्रिलिम्सची टेस्ट ही ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये होते, जी आपण जनरली न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड किंवा विमलाबाई गरवारे प्रशाला कर्वे रोडवर कंडक्ट करत असतो, की जे UPSCचं देखील सेंटर आहे. आणि या पद्धतीने आपण केवळ कंटेंटवरच काम करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या टेम्परामेंटवर आणि तसेच त्यांच्या ओव्हरऑल ॲटिट्यूडवर पण काम केलं जात आहे. तर अशा पद्धतीने हा टोटल वर्षभराचा कॉम्प्रिहेन्सिव्हचा प्लॅन असतो. जसं मी मेन्समध्ये म्हटलो की तुमचे 1000+ आन्सर्स लिहून होतात, त्याच पद्धतीने जर आपण डेली आणि वीकेंड टेस्टचं पाहिलं तर आपण साधारण 5 ते 7,000 MCQ यामध्ये सॉल्व्ह करून घेतो. आणि एवढं सगळं केल्यावर आय डोंट थिंक की मग त्यामध्ये कुठला असा लॅक्युना राहतो की जेणेकरून आपण एक्झामिनेशन क्लिअर नाही करू शकत. तर मग जो तुमचा आधीचा प्रश्न होता की वर्षभर अभ्यास केल्यानंतर की एका वर्षामध्ये UPSCचे पोस्ट निघू शकते का, बघा निघू शकते की नाही तो शेवटी एक लक फॅक्टर पण येतोच. पण माझं म्हणणं असेल की निदान आपण आपल्या यशाच्या टार्गेटच्या जवळ तरी जाऊन पोहोचतो की नॉट टुडे बट टुमॉरो देअर विल बी अ सक्सेस. तर थोडक्यात जाता जाता आपण कशा पद्धतीने पुढच्या वर्षभरात प्रोसीड करणार आहोत. पहिला टप्पा 20 एप्रिलपासून सुरू होईल, जो मे एंडिंगपर्यंत चालेल, 31 मेपर्यंत चालेल. यात आपण NCERTs डिस्कस करू. NCERTs, त्याचे सेशन्स, त्याच्यावरच्या टेस्ट, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील मराठी मीडियममध्ये पण आणि इंग्लिश मीडियममध्ये पण. दुसरा टप्पा येतो आपला जूनपासून तर डिसेंबरपर्यंत मेन्स फेजमध्ये आपण करणार आहोत. टीचिंगचं तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. डेली आपलं आन्सर रायटिंग असेल. वी आर गोइंग टू टीच यू 2 क्वेश्चन्स डेली बेसिसवर, त्यांचं इव्हॅल्युएशन, दुसऱ्या दिवशी त्यावरती डिस्कशन. पुढे मेन्स टप्प्यामध्ये तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे की वीकेंड टू वीकेंड आपल्या टेस्ट होत जातील. यात वेगळं सांगायला नको, यात आपले करंट अफेअर्सचे सेशन, एसेचे सेशन्स, एथिक्सचे सेशन्स, प्लस ज्या काही मॉडिफाईड नोट्स असतील, अद्ययावत नोट्स असतील, त्या तुम्हाला इंग्लिश आणि मराठी मीडियममधून मिळतील. आणि शेवटचा टप्पा येतो आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचचा आणि आपल्या प्रिपरेशनचा पण, तो म्हणजे की प्रिलिम्स फेज. तो जानेवारीच्या फर्स्ट वीकपासून स्टार्ट होईल आणि साधारण आपल्या प्रिलिम्सच्या अगोदरपर्यंत म्हणजे मेपर्यंत राहील. याचा पण पॅटर्न त्याच पद्धतीने, यामध्ये CSAT इन्क्लुडेड असेल. यात आपण GSचे सर्व लेक्चर्स असतील, प्लस GSचे लेक्चर झाले की त्यामध्ये आपण 35 MCQsची डेली बेसिसवर तुम्हाला होमवर्क असाइनमेंट असेल. वीकेंड टू वीकेंड टेस्ट, आपले ज्या टेस्ट असतील प्रिलिम फेजमधल्या त्या ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये असतील. तर मग या पद्धतीने आपण एक्झामिनेशनसाठी फॉरवर्ड पुढे प्रोसीड करणार आहोत. आणि सरते शेवटी जेव्हा प्रिलिमचा फेज संपेल, आपल्या 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात. या 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट या UPSCच्याच वेळेप्रमाणे आणि UPSC ज्या ठिकाणी एक्झाम घेते त्याच ठिकाणी कंडक्ट केल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा गाईज म्हणजे बॅच संपली म्हणजे असोसिएशन संपलं या तत्वावर प्रयास काम करत नाही. विद्यार्थी प्रयासकडे आला, जब तक आपकी नैया पार नहीं होती तब तक प्रयास आपके साथ रहेगा. जोपर्यंत आपण या प्रोसेसमधून थ्रू होत नाही तोपर्यंत प्रयास तुमच्या सोबतीला असेल. सो तुमचे काहीही डाऊट असतील कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचच्या नंतर देखील, तर तुम्ही आम्हाला कधीही अप्रोच करू शकतात. प्रयासच्या फॅकल्टीजबद्दल सांगायचं तर सर्वप्रथम प्रयासच्या सर्व फॅकल्टीज वेल क्वालिफाईड आहेत. दुसरी गोष्ट, प्रयासच्या सर्व फॅकल्टीज या परीक्षेच्या सर्व टप्प्यांमधून थ्रू झालेल्या आहेत. त्यांनी प्री दिलेली आहेत, त्यांनी मेन्स दिलेले आहेत, त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तिसरी गोष्ट, प्रयासच्या फॅकल्टीज या 3ही टप्प्यांमधून गेल्या कारणाने त्यांना विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात याची पूर्णतः जाणीव आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच प्रयासमध्येच का? सर्वात पहिलं म्हणजे की टीचिंग फॅकल्टी. आज मी चॅलेंज देऊन सांगतो, पूर्ण महाराष्ट्रात हा क्वालिफाईड स्टाफ ज्यांनी प्री मेन्स इंटरव्ह्यू दिले आहेत तो कुठे तुम्हाला उपलब्ध होतोय का? सेकंड थिंग, कमिटमेंट. गाईज, हवेतल्या कमिटमेंट नाही आहे. डेली 2 आन्सर्स, प्रत्येक विद्यार्थ्याचे डिसेंबरपर्यंत 1000 पेपर्स चेक करणे इज नॉट अ जोक. सो कमिटमेंट. थर्ड येतं आहे कॉस्ट इफेक्टिवनेस. इफ यू कम्पेअर द फी स्ट्रक्चर ऑफ अदर क्लासेस अँड अदर इन्स्टिट्यूट,
प्रयास त्याच्या निम्म्या फ्री स्ट्रक्चरमध्ये काम करत आहे अँड दॅट टू ॲक्सेसिबिलिटी जी तुमच्या डोअर स्टेपवर असेल. नाऊ मेनी ऑफ यू विल स्टार्ट थिंकिंग की यांनी कमिटमेंट्स तर खूप केल्या आहेत किंवा याने बरंच काही सांगितलं की डेली इव्हॅल्युएशन असेल, वीकेंड टेस्ट असतील, पर्सनल मेंटॉरशिप असेल, पण मग या सर्व गोष्टी साध्य होणार आहेत का? इज इट रिअली पॉसिबल टू डू ऑल दिस थिंग्स ॲट वन इन्स्टिट्यूट? कारण तुम्ही बऱ्याच वेळा बाहेर पण पाहिलं असेल मार्केटमध्ये की कमिटमेंट्स तर खूप दिल्या जातात परंतु त्यातले 10% देखील फॉलो केल्या जात नाही. देन व्हाय टू ट्रस्ट मी? की का बरं विश्वास ठेवायचा? की का म्हणून ह्या सर्व कमिटमेंट्स फॉलो होतील? तर गाईज सी, त्याचं आन्सर एक आहे. पहिलं, टाईम विल गिव्ह यू द आन्सर. आणि दुसरं, मी एवढं छाती ठोकून तुम्हाला सांगतो, याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे की व्हाय आय एम कमिटिंग दीज मेनी थिंग्स टू यू पीपल. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की वी आर ऑलरेडी डुईंग दीज थिंग्स फॉर पास्ट 5, 6, 7 इयर्स. पास्ट एक्सपिरियन्सवरून ह्या सर्व प्रोसेसेस इव्हॉल्व झालेल्या आहेत. पुढे सांगायचं झालं तर आम्ही ऑलरेडी ह्या प्रोसेसचा एक भाग होतो. त्यामुळे आम्हाला ॲस्परंटचा माइंडसेट की नेमकी काय लागतं विद्यार्थ्याला एक्झाम पास होण्यासाठी हे एक्झॅक्टली माहीत आहे. तर त्यामुळे या सर्व गोष्टी वर्कआउट होतात. आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की द वर्क कल्चर वी फॉलो ॲट प्रयास. प्रयास म्हणजे आदित्य देवरे नाही, प्रयास म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही, प्रयास ही एक ऑर्गनायझेशन आहे, प्रयास ही एक संस्था आहे. प्रयासमध्ये टीचर स्टुडंट असं रिलेशनशिप नसतं किंवा एम्प्लॉयर एम्प्लॉई असं रिलेशनशिप आम्ही मानत नाही. जेव्हा या हेल्दी एन्व्हायरमेंटमधून काही प्रोडक्ट बाहेर निघतो ते प्रोडक्ट नेहमीच कन्झ्युमर्सची किंवा उपभोक्त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल ही पूर्ण करणारा ठरतो. पुढचा महत्त्वाचा गोष्ट, प्रयासमध्ये ऑफिशियल नंबर किंवा ऑफिस नंबर फॅकल्टीचा वेगळा अशी संकल्पना नाही. आमचा जो पर्सनल नंबर असतो तोच विद्यार्थ्यांजवळ असतो. त्यामुळे तुम्हाला कसलीही शंका असल्यास तुम्ही फॅकल्टीला कधीही ॲप्रोच करू शकतात. आणि शेवटचा 5वा आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे आमच्याकडे 15 दिवसांनंतर मेंटरशिप किंवा 8 दिवसांनंतर मेंटरशिप यासारखी संकल्पना नाही. यासारखी संकल्पना नाही याचा अर्थ, कारण मेंटॉरशिप ही डेली बेसिसवर केली जाते, कारण फॅकल्टीची विद्यार्थ्यांशी सरळ पर्सनल कॉन्टॅक्ट्सच असतात. सो जस्ट हा प्लॅन रिलिजियसली आपण फॉलो करूयात. आणि काही शंका असल्यास आमचा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाच आहे. तर फील ॲब्सोल्युटली फ्री टू रीच आउट टू अस. ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय बाय, सी यू.